आज या देशामध्ये जी परिस्थिती उद्भवलेली आहे ती अतिशय विरोधाभास आणि चिंताजनक आहे। मोदी आणि शहा हे या देशाला लुटून खाण्याचं काम तर करतच आहेत, पण इथं असणाऱ्या लोकांप्रती एक भीतीचं वातावरण निर्माण करून लोकांना दाबण्याचं काम करत आहे आणि लोकशाहीला कुठंतरी संपवण्याचा यांचा कट कारस्थान आहे का, अशी शंका आज भारतीय नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। आज सोनम वांगचुक जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते दिल्लीत विद्यार्थ्यांच्या न्याय हक्क सन्मानासाठी इतक्या दिवसापासून उपोषणाला बसले आणि त्या दिल्लीतल्या पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली। हे सुनियोजित कट होतं आणि त्यांना पांढऱ्या कपड्याच्या आडून त्यांनी पळवून लावलं। लोकशाहीचा गळा घोटला, याचा मी तीव्र निषेध करतो। त्यांना दाबण्यासाठी तिथल्या कमिशनर ऑफिसरला सुद्धा तिथून त्यांनी बदली केली, याचा मी निषेध करतो। आणि आम्ही सर्व या आंदोलनात पूर्ण ताकदीने आता उतरलेलो आहोत। आपल्या स्मार्ट मीटर पासून ते शिक्षणापर्यंत वेळ आलेली आहे। आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला भ्रष्टाचार दिसून येतोय। मंदिरामध्ये झालेला एवढा मोठा घोटाळा असेल किंवा नीटमध्ये झालेला हा घोटाळा असेल, परीक्षा तर झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आता पडलेले मार्क ह्याच्यावरून घोटाळे सुरू आहेत। आज जर का तुम्ही युवकांना जर का पाठीशी घेतलं नाहीत, युवकांशी बोलला नाहीत किंवा युवकांचे प्रश्न जर तुम्ही ऐकले नाही तर तुम्हाला नक्कीच तुमची खुर्ची खाली करावी लागेल। आज विषय असा आहे की स्मार्ट मीटर बद्दल आज प्रत्येक नागरिक बोंबलतोय, पेट्रोलसाठी प्रत्येक नागरिक बोंबलतोय, सिलेंडरसाठी नागरिक बोंबलतोय आणि आज परीक्षेसाठी आपल्या भविष्यासाठी लोकांना भांडावं लागतंय। ही दुर्दैवी घटना आहे। 2014 पासून आपण पारतंत्र्यात गेलेलो आहोत हे आता लोकांना कळतं। जसं इंग्रज 150 वर्ष राज्य करत होते ना आपल्यावरती, तसं ह्या दोघांचं राज्य आपल्या देशावरती आपल्या मनावरती झालेलं आहे। साहेब तिथे लाठीचार्ज चालू आहे, तिथे लाठीचार्ज सुरू आहे। आज आपल्या इथलं ठीक आहे, महाराष्ट्र पोलीस आपल्या बरोबर आहे, हे आपलं सुदैव आहे, पण दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती युवकांवरती, युवतींवरती, वयोवृद्धांवरती लाठीचार्ज सुरू आहे आणि हे निंदनीय आहे। युवकांचा आवाज तुम्ही थांबवू शकत नाही याच्या पुढे। आणि बघा, लक्षात घ्या, तिथे फक्त लाठीचार्ज सुरू आहे पण तरीही लोक उभी आहेत। आज आम्ही सगळे त्यासाठी उभे आहेत आणि सोनम वांगचुक असतील, अभिजित दिपके असतील व आपल्या ह्यासारखी कित्येक लोक आहेत, हे आमच्या ताई असतील, यांच्या बरोबर आज हे सगळे एकत्र का आहेत तर यांच्या विरोधात आहेत। आवाज वाढलेला आहे आणि हा आवाज दिल्लीच्या कांठावर राहणार। ॲक्च्युली हा जो मोर्चा आहे हा खरं तर सोनम वांगचुक जे आमचे एक समाजसेवक आहेत, ज्यांना दिल्लीमध्ये अमानुषपणे दुर्दैवी पद्धतीने उचलून सफदरजंग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं, याच्या निषेधार्थ अंबरनाथचे युवक सुजल शेलार असतील, नितीन इनकर असतील, नूरे रहमान शेख असतील किंवा आमचे ट्रान्सजेंडर कम्युनिटीचे आणि विद्यार्थी संघटनेचे बरेच या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित आहेत। यांच्या नेतृत्वात हा मोर्चा या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी काढण्यात आला। हा जो देश आहे, ही जी सरकार आहे, या सरकारला युवकांशी बोलणं करावंच लागेल आणि सोनम वांगचुकांना अशा अवैध पद्धतीने उचलण्यापेक्षा त्यांच्याशी बोलून मार्ग काढण्याचा या सरकारने प्रयत्न केला असता तर निश्चित या देशच्या युवकांनी विचार केला असता। मात्र या सरकारने दुर्दैवी पद्धतीचं या ठिकाणी उदाहरण लोकांसमोर ठेवलेलं आहे आणि लोकशाहीवर केलेला हा जो घणाघात आहे हा या देशाचा युवा कधीच खपवून घेणार नाही। याच्या निषेधार्थ आज हा मोर्चा या ठिकाणी युवकांनी काढलेला आहे।